आज 14 मे सकाळी 9:30 वाजलेत. पाहूयात कोणत्या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस तर कुठे उष्ण लाट येईल. मी किरण वाघमोडे, तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातमी यूट्यूब चॅनल. तर बंगालच्या उपसागरात जे कमी दाबाचं क्षेत्र आहे ते अजूनही या ठिकाणी आहे तीव्र कमी दाबाचं क्षेत्र. आणि लवकरच तुम्ही पाहू शकता की अंदमान समुद्राचा भाग आहे, अंदमान निकोबार बेटे आहेत, तर त्या ठिकाणी मान्सून सारखे वारे आता पोहोचू लागलेले आहेत आणि लवकरच म्हणजे 16 तारखेच्या आसपास या ठिकाणी मान्सून दाखल झाला असं हवामान विभाग कळवेल. त्यासोबतच उत्तरेकडून किंवा उत्तर पश्चिमेकडून येणारे कोरडे आणि उष्ण वारे राज्याच्या उत्तर भागात किंवा इकडे मराठवाडा आणि विदर्भाच्या भागांपर्यंत अजूनही सक्रिय आहेत. हलका कमी दाबाचा पट्टा हा पश्चिम महाराष्ट्राच्या भागातून इकडे दक्षिणेकडे विस्तारला आणि थोडासा एक कमी दाबाचा पट्टा मराठवाडा विदर्भाच्या आसपासून गेलेला आहे. आणि सकाळ सकाळी आपल्याला ढगाळ वातावरण राज्यात पाहायला मिळते. काल रात्री किंवा काल दुपारनंतर बऱ्यापैकी भागांमध्ये सार्वत्रिक नाही, काही ठिकाणी पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत. तुमच्याकडे पाऊस झाला असेल तर नक्की कळवा. सकाळी पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणाचा भाग आहे, मराठवाड्याचे दक्षिण भाग ढगाळ वातावरण आहे, जळगावकडे ढगाळ वातावरण आहे. मग सध्या तरी पाऊस देतील असे ढग राज्यात नाहीत. पण दुपारनंतर स्थिती बदलेल. दुपारनंतर काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्या अगोदर तापमान जर पाहिलं तर इकडे धुळे, नंदुरबार, जळगाव पासून बुलढाण्याचे उत्तर भाग, अकोला, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, नागपूर या भागांमध्ये तापमान 43 ते 45 अंश सेल्सिअस, तर अकोला, जळगाव सारख्या एक दुसऱ्या ठिकाणी किंवा अमरावती, वर्ध्याच्या एक दुसऱ्या ठिकाणी हे तापमान 45 अंश सेल्सिअसहून अधिक सुद्धा जाऊ शकतं. त्यानंतर जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरसह नाशिकचा पूर्वेकडील भाग आहे, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेडचा भाग आहे. या ठिकाणचं तापमान साधारणतः 41 ते 43 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. आणि तिथून अजून दक्षिणेकडे आलात तर तापमान अजून इकडे नाशिक, अहिल्यानगरपासून सोलापूर, धाराशिवचे भाग असतील तापमान हे 40 ते 42 अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकतं. अजून थोडंसं दक्षिणेकडे आलात तर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणचं तापमान हे साधारणतः 38 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. कोकणात किनारपट्टीला हेच तापमान साधारणतः 34 अंश सेल्सिअस, 34-35 अंश सेल्सिअस पोहोचू शकतं. अंतर्गत भागांमध्ये हेच तापमान हे साधारणतः 38 ते 40 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. पावसाची शक्यता जर पाहिली तर आजही बेळगाव, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहिल्यानगर दक्षिणेकडील भाग असतील. त्यानंतर बीड, प धाराशिव, लातूर, सोलापूर किंवा कर्नाटकच्या उत्तरेकडचे काय आपल्याला लागून असलेले जिल्हे आहेत, या ठिकाणी गडगडाट आणि पाऊस होईल. हा पाऊस सार्वत्रिक नाहीये. काही ठिकाणी पडेल, त्या ठिकाणी जोरदार वादळी वारे वाहतील. त्यानंतर परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड हा जो काही भाग आहे, याही पट्ट्यामध्ये एक दुसऱ्या ठिकाणी सार्वत्रिक नाही एक दुसऱ्या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता राहील. व्याप्ती जर अजून कमी राहील. थोडेसे वादळी वारे सुद्धा वाहू शकतात. त्यानंतर नाशिक, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगरचा भाग आहे. जालना, बुलढाणा, जळगाव आहे, छत्रपती संभाजीनगर आहे. नंतर पुणे, सातारा, कोल्हापूरच्या घाटाकडील भाग, लगतवरती इकडे कोकणातील भाग, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या ठिकाणी स्थानिक ढगळीमेघवरती लक्ष राहू द्या. जर स्थानिक ढगळीमेघ झाली तर थोडीशी शक्यता राहील. नाहीतर जास्त शक्यता सध्या तरी दिसत नाही. या अपडेटमध्ये इतकंच. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, फेसबुक पेज फॉलो करा.